बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कैलासवासी उर्फ बापूसाहेब देशमुख आप्पा यांच्या जयंतीनिमित्त राशीन येथे बापूसाहेब देशमुख विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या प्रांगणात आज सकाळी 10:30 वाजता त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बापूसाहेब देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन विक्रम भैया देशमुख यांनी स्वर्गीय बापूसाहेब देशमुख आप्पा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। तसेच उपस्थित मान्यवर, सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आप्पांच्या कार्याचे स्मरण करत अभिवादन केले। या प्रसंगी चेअरमन विक्रम भैया देशमुख, दादासाहेब कानगुडे, बापूराव जगताप, जनार्दन मोढळे, तुकाराम सागडे, संजय काळे, अंकुश काळे, सचिन जाधव, संग्राम कानगुडे, गणेश बरबडे यांसह सोसायटीचे संचालक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज स्वर्गीय बापूसाहेब देशमुख आप्पा यांचा जयंतीचा दिवस असतो। योगायोगाने आज सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रेच्या निमित्तानं हा योगायोगाचा दिवस येत असतो। तो आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो। स्वर्गीय आप्पांची पिढी, त्या पिढीचे लोक आता कोणी राहिलेली नाहीत, परंतु समाजासाठी काहीतरी काम करण्याची तळमळ असणारी ही पिढी, एकेकाळी आवर्षण प्रणव असणारा आपला तालुका, पर्जन्यमान फार कमी असणारा हा तालुका, त्या तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्था कशी होईल त्या दृष्टीने पाझर तलावांची निर्मिती असेल, कर्जतला महाविद्यालय असेल, त्या दुष्काळी तालुक्यात जगदंबा सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने एक गोड स्वप्न त्या जुन्या पिढीतील लोकांनी, त्यांच्या सहकार्यांनी, स्वर्गीय विष्णुअण्णा काळदाते असतील, स्वर्गीय भालचंद्र पाटील असतील, स्वर्गीय दगत तापकीर असतील, असंख्य नावं सांगता येतील तालुक्यातली। आबासाहेब निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची जडणघडण ह्या लोकांनी केली। आणि आपण नेहमी सांगायचे की चळवळीत राहा, यश येईल, अपयश येईल, पण समाजाचं काम करा। हाच बोध या निमित्तानं आपण पुढच्या पिढीने घ्यावा असं मला वाटतं।